तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांवर जो रितेश देशमुख यांनी सध्या सिनेमा बनवलाय, त्या सिनेमासाठी 3 दिग्दर्शक बदलावे लागलेत. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या सिनेमाचे दिग्दर्शन आधी नागराज मंजुळे हे करणार होते. त्याप्रमाणे त्यांनी 2020 मध्ये त्यांच्या या सिनेमाची अनाउन्समेंट सुद्धा केली होती. तेव्हा तर ते या सिनेमाबरोबर 2 दुसरे सिनेमेही बनवणार होते. म्हणजे 2020 साली नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांवर 3 सिनेमांची सिरीज बनवणार अशी अनाउन्समेंट केली होती. पण नंतर अशा काही गोष्टी घडल्यात की नागराज मंजुळे यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला आणि पुढे रितेश देशमुख यांनी हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. काय होता तो विषय? खरंच हा वाद होता की दुसरं काही? तर या विषयाची सुरुवात करूयात सुरुवातीपासून. आता अनेकांना वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणं हा एक पैसे कमवण्याचा मार्ग झालाय आणि तसाच काहीसा मार्ग हा रितेश देशमुख यांनीही उचलला असावा. पण आपल्याला एक गोष्ट माहिती असायला हवी की खूप वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवावा असा विचार सर्वात आधी हा रितेश देशमुख यांनी केला होता. तो कधी? तर 2017 साली. 2017 मध्येच रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणार अशी अनाउन्समेंट केली होती. त्यावेळी त्यांनी हेही सांगितलं होतं की त्यांच्या या सिनेमाचं दिग्दर्शन हे रवी जाधव करणार आहेत. त्याप्रमाणे त्यांनी रायगडावर जाऊन या सिनेमाची घोषणाही केली होती आणि तेव्हाही रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांवर एक भव्य सिनेमा बनवणार होते. त्या सिनेमाचं बजेट हे आतापर्यंतच्या सर्व सिनेमांना मागे टाकणारं असणार होतं. पण मग अशा काही गोष्टी घडल्यात की तो सिनेमा तसाच ताटकळत राहिला आणि मग 2020 मध्ये रितेश देशमुख यांच्याकडून एक नवीन अनाउन्समेंट करण्यात आली. ती अनाउन्समेंट होती छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या 3 सिनेमांच्या सिरीजची आणि त्या सिनेमांचं दिग्दर्शन आता नागराज मंजुळे हे करणार असं सांगण्यात आलं होतं. त्या सिरीजमध्ये 3 सिनेमे असणार होते: बाल शिवाजी, राजा शिवाजी आणि छत्रपती शिवाजी. आता या सिरीजसाठी सर्वच मराठी प्रेक्षक खूप उत्सुक होते, कारण सिनेसृष्टीतील 2 दिग्गज कलाकार एकत्रित येऊन ही सिरीज बनवणार होते. पण मग पुढे याही सिनेमाबद्दल काहीच अपडेट येत नव्हती, सेम रितेश देशमुख यांच्या पहिल्या प्रोजेक्टप्रमाणेच. मग नंतर अचानक 2024 मध्ये रितेश देशमुख यांच्याकडून एक नवीन अनाउन्समेंट करण्यात आली, ज्यात या सिरीजमधलं दुसरं नाव राजा शिवाजी याला घेऊन सिनेमा बनवणार असल्याचं सांगण्यात आलं आणि आता दिग्दर्शकाच्या जागेत स्वतः रितेश देशमुख यांचं नाव पाहायला मिळालं. तेव्हा कुठे अशा चर्चा व्हायला लागल्यात की आता रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे यांच्यात वाद झालाय आणि म्हणूनच आता नागराज मंजुळे यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला. पण अशी कुठेच ऑफिशियल माहिती मिळत नव्हती. नागराज मंजुळे कुठेच याबद्दल बोलत नव्हते. फक्त त्यांनी 2023 मध्ये एका मुलाखतीत सांगितलं की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या सिनेमासाठी काही वेळ हवा. त्यांना या सिनेमाला घेऊन कुठलीही काही गडबड करायची नाहीये. त्यांना या सिनेमाला मोठ्या भव्यतेत बनवायचे, म्हणून त्यांनी या सिनेमासाठी काही वेळ थांबूयात असं ठरवलं होतं. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून या सिनेमाबद्दल असं काही वेगळं सांगण्यात आलेलं नव्हतं. पण मग पुढे 2024 मध्ये स्वतः रितेश देशमुख यांनी राजा शिवाजी या सिनेमाची अनाउन्समेंट केली. मग कदाचित रितेश देशमुख यांनी असा विचार केला असावा की आता या सिनेमासाठी आपण आधीच खूप वर्ष थांबलोय, मात्र आता यासाठी अजून उशीर नको, म्हणूनच त्यांनी या सिनेमाला स्वतः पुढे घेऊन जायचा विचार केला असावा आणि त्या विचारातून राजा शिवाजी हा सिनेमा बनवला. आता या सिनेमात कदाचित आपल्याला या 3 सिनेमांच्या सिरीजमधल्या 2 सिनेमांमधले प्रसंग एकत्रित दाखवले जातील, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि त्यांचं छत्रपती होण्याच्या आधीचं आयुष्य, म्हणजेच राज्याभिषेका आधीचा काळ. आणि कदाचित या सिनेमानंतर ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरचा काळ दुसऱ्या सिनेमात म्हणजेच छत्रपती शिवाजीत दाखवू शकतील.